ढकलण्यात आलेली ते कोणतेही कारण निवडणूक पुढे ढकलण्यासाठी नसताना केवळ दबावाखाली आणि शिवसेनेची सत्ता येऊ नये म्हणून हा जो काही प्रकार केलेला आहे तो निषेधार्थ आहे. त्याचा निषेध आम्ही नोंदवलेला आहेच, परंतु लोकांपर्यंत ही बाब जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि जे खऱ्या अर्थाने निवडणुकीचं कामकाज करतात ते कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर करण्याच्यासाठी आणि पुढील निवडणुकीचं कामकाज करण्याच्या दृष्टीने खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितपणे लोकांमध्ये उत्साह आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि जे काही वाटत होतं की मतदारांच्या बाबतीमध्ये निरुत्साह वाढेल, पण तसं काही वाटत नाही. निश्चितपणे मतदानाची टक्केवारी वाढेल आणि ही एक संधी आहे की आमचं शिवसेनेचे निवडून येणारे उमेदवारांची संख्या वाढेलच आणि मतदानही वाढेल. त्याच्यामुळे जो काही उर्वरित काळ मिळालेला आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सामोरे जायला तयार आहोत. जे काही मानवनिर्मित संकटं उभी केली जातात ती परतवण्याची आम्हाला पहिल्यापासून सवय आहे, संघर्षाची सवय आहे. शिवसेना ही संघर्षातून निर्माण झालेली आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण एकनाथजी शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळे जो काही निवडणुकीचा वाढीव कालावधी मिळालेला आहे त्या कालावधीमध्ये निश्चितपणे शिवसेनेचे निवडून येणारे उमेदवार होते त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील. लाडके साहेब भाजपाचे अंबरनाथचे निवडणूक प्रमुख आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की सकाळी जे आंदोलन झालं शिवसेनेकडून, तर ही जी निवडणूक आहे लांबणीवर जाण्यासाठी शिवसेना जबाबदार आहे, कारण की त्यांच्याच उमेदवाराने याचिका केली होती आणि त्या याचिकेवर निकाल उशिराने आला, त्यामुळे ही आरोप प्रत्यारोप होत आहे. तो विषय धांदात खोटा आहे आणि निवडणूक आयोगाचे किंवा कोर्टाचे निर्णय घ्यायचा आणि त्याच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी नाना सूर्यवंशी यांना कोणताही अधिकार नाही. खोटं बोल पण रेटून बोल ह्या पद्धतीप्रमाणे त्यांचं कामकाज चालू आहे. ते धांदात खोटं आहे. निवडणूक पुढे ढकलण्यासाठी जी कारणं लागतात त्यातलं एकही कारण या अंबरनाथ नगरपालिका हद्दीमध्ये घडलेलं नसताना विनाकारण ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे. शिवसेनेला त्रास देण्याच्या दृष्टीने पुढे ढकलण्यात आलेली आहे. जर ही निवडणूक नियमाप्रमाणे असती किंवा अन्यायकारक निवडणूक पुढे ढकललेली असती तर बीजेपी पण समोर यायला पाहिजे होती. याच्या बाबतीमध्ये नाना सूर्यवंशी यांना कळायला पाहिजे होतं की आपण घरात बसलात आणि शिवसेनेवर आरोप करता हे चुकीचं आहे. मतदार सुज्ञ आहेत आणि नक्कीच त्याचं उत्तर ते मतदानाद्वारे देतील. पण त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक पुढे जाण्याचा जो पुढे जात आहे त्याला कारणीभूत हे शिंदेची शिवसेना असं देखील म्हणतात. जे काही कोर्टाचं कारण पुढे केलं जातं त्या बाबतीमध्ये कोर्टाने जो निर्णय दिला तो संबंधित जे काही कोर्टात गेले होते किंवा अपिलात गेले होते त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्याचप्रमाणे कोणताही या बाबतीमध्ये वाद झालेला नाही, कोणी काही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. त्याच्यामुळे जे काही बोललं जाते ते धांदत खोटं आहे. शिवसेनेमुळे निवडणूक रद्द झाली त्यामुळे प्रचंड त्रास मतदारांना पण होणार आहे आणि इथल्या नागरिकांना शिवसेनेमुळे निवडणूक पुढे ढकलली गेली असती किंवा आम्हाला ती हवी असती तर आम्ही आंदोलन केलं नसतं. ज्यांना हे हवं होतं म्हणून ते घरात बसलेत. एकही सर्वपक्षीय उमेदवार नगरपालिकेमध्ये आले होते, बीजेपीचा एकही आला नव्हता. तो का नव्हता आला त्याचं उत्तर पहिलं त्यांनी द्यावं आणि नंतर दुसऱ्यांवर आरोप करा. साहेब राजकीय पक्षाच्या दबावाखाली राज्य निवडणूक आयोग काम करते असं तुमचं म्हणणं आहे? निश्चितपणे एकही कारण नसताना निवडणूक पुढे ढकलली जाते याचा अर्थ काय? निवडणूक आयोग हा खेळणं झालंय का काय ही जी लोकांमध्ये चर्चा आहे ती रास्त वाटते. साहेब 19 दिवस आता पुढे वाढणारी निवडणूक आणि आर्थिक खर्च सुद्धा उमेदवारांचा वाढणार आहे, याबाबत आपण कसं बघताय?
त्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी जो 4 तारखेला कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये ते सर्व त्याच्या सूचना असतील आणि जे निवडणूक पुढे करत असताना नियमाप्रमाणे जे जे असेल ते नियमाप्रमाणे आम्ही करू. आरोप करण्यात येत आहे की जो नगराध्यक्षाचा जो उमेदवारी अर्ज आहे त्यामुळेच ह्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात त्याला कारणीभूत ही शिंदेची शिवसेना आहे असा देखील आरोप होत आहे. म्हणजे थेटपणे तुमच्यावर आरोप. सन्माननीय लांडे साहेबांनी सांगितलं की सगळं दादांत खोटं आहे. असं कुठलीही निवडणूक रद्द करण्यासाठी किंवा स्थगित करण्यासाठी त्यांच्याकडं काम नव्हतं किंवा असा विषयच नाही आहे. न्यायालयामध्ये जो अपिलामध्ये गेला होता न्यायालयाने त्याचा निकाल दिला आहे. तो त्या अपिलात त्यांनी स्वीकार केला. त्यानंतर त्यांनी त्यांचा फॉर्म मागे घेतलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक सुरू झाली, प्रचार सुरू झाला. निवडणूक आयोगाने 1 दिवस प्रचाराचा वाढवून सुद्धा दिला. सगळ्या परवानग्या दिल्या. सगळ्या पोलीस खात्याला यंत्रणेला कामाला लावलं. नव्हे तर 100 मीटरच्या रेषासुद्धा मारून झाल्या. मग असं काय झालं की निवडणूक आयोगाला रातोरात्र कशी काय अशा गोष्टी कळल्या की निवडणूक रद्द केली पाहिजे किंवा स्थगित केली पाहिजे. आणि हा निकाल कोर्टात जाणं हे काही वावगं नाही. न्याय मागणं हा काही वावगं नाही. परंतु ज्यांनी न्याय मागितला त्यांनी फॉर्म मागे घेतला. त्यामुळे ही निवडणूक कायदेशीर नियमानुसार चालू होती. आणि आज ती रातोरात निवडणूक का थांबवली याच्या मागचं कारण एकच आहे की शिवसेना मोठ्या संख्येने जिंकणार आहे हे दिसल्यानंतर दबावाखातर हे काम चालू आहे असं अंबरनाथकर नागरिक बोलत आहे. विरोधकांचं म्हणणं आहे अभिजित करूरकरांचं की वाळेकर परिवारामुळे ही निवडणूक पुढे ढकलणार आहे. वाळेकर परिवाराचं नाव घेतल्याशिवाय अंबरनाथमध्ये कुठलंही राजकारण चालत नाही. आणि हरण्यासाठी सुद्धा वाळेकर परिवारालाच पुढे टोकाची भूमिका घ्यावी लागते. आणि वाळेकरांच्या घरातला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा आहे. त्यामुळं त्यांच्यावर टीका करणं त्याशिवाय त्यांना पर्याय नाही. कारण त्यांच्याकडं बोलायला काही नाही. आमचं काम बोलतंय. आमच्या खासदार साहेबांनी प्रचंड कामाचा डोंगर उभा केलेला आहे. नागरिकांना माहिती आहे की विकास काम कोण करत आहे आणि इतर कामं जी करतायत शहरामध्ये ते कोण करत आहेत. त्यामुळं आम्हाला कसली चिंता नाही. आमचे नगरसेवक ही निवडणूक पुढं ढकलल्यामुळं कदाचित 5 नगरसेवक जास्त निवडून येतील. जिथे जिथे आम्ही पोचू शकलो तिथे पोचणार आहेत आणि आमच्या मतांमध्ये वाढ होणार आहे. नागरिक प्रचंड संताप व्यक्त करतायत की ही निवडणूक कोणामुळे पुढे ढकलली नागरिकांना कळते. बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवअंबर न्यूजला सबस्क्राईब करा.